नमस्कार. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या एका संघर्षाचा परिणाम थेट आपल्या अर्थव्यवस्थेवर आणि दैनंदिन जीवनावर कसा होऊ शकतो याबद्दल आज आपण सविस्तर बोलणार आहोत. चला तर मग समजून घेऊया की हे नेमकं घडतंय तरी कसं. आता मनात प्रश्न येतो की नाही की हजारो मैल दूर कुठेतरी युद्ध सुरू आहे आणि त्याचा परिणाम थेट भारतातल्या वस्तूंच्या किमतींवर कसा काय होऊ शकतो. तर ह्याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला आजच्या या विश्लेषणात मिळणार आहे. तर सर्वात आधी या समस्येची जागतिक पार्श्वभूमी समजून घेऊया. कारण कसं आहे, या संघर्षाचे पडसाद आता फक्त त्या प्रदेशापुरते मर्यादित राहिलेले नाहीयेत. याचे धागेदोरे अक्षरशः जगभर पसरलेत आणि ते भारतापर्यंत कसे पोहोचतायत हे पाहणं महत्त्वाचं आहे. मध्य पूर्वेतला हा संघर्ष आता 3 आठवड्यांपेक्षा जास्त काळ सुरू आहे. म्हणजे ही काही 1-2 दिवसांची गोष्ट नाहीये. ही एक सतत आणि गंभीर होत चाललेली समस्या आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे. तर ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे? ह्या युद्धाचा थेट परिणाम होतोय तो जागतिक ऊर्जा आणि तेल पुरवठ्याच्या साखळीवर. आणि बघा, जेव्हा तेलाचा पुरवठा विस्कळीत होतो तेव्हा त्याचे परिणाम जगभर जाणवतातच. साधं उदाहरण घ्या. कच्च्या तेलाच्या किमतीत फक्त 10% वाढ झाली तरी वाहतुकीचा खर्च वाढतो आणि याचा थेट परिणाम भाज्यांपासून ते इलेक्ट्रॉनिक वस्तूंपर्यंत सगळ्याच गोष्टींच्या किमती वाढायला लागतात. आता पुढे जाऊया आणि पाहूया की ही जागतिक समस्या, विशेषतः तेलाच्या पुरवठ्यातला अडथळा, भारतासाठी इतक्या मोठ्या राष्ट्रीय चिंतेचा विषय का बनला आहे. म्हणजे भारताच्या दृष्टिकोनातून हे प्रकरण इतकं गंभीर का आहे. या सगळ्याचं केंद्रस्थान आहे होर्मुझची सामुद्रधुनी. हा एक खूप अरुंद सागरी मार्ग आहे, ज्याला चोक पॉइंट असंही म्हणतात. जगाच्या तेल व्यापारातला खूप मोठा हिस्सा याच मार्गावरून जातो. त्यामुळे साहजिकच इथं कोणताही अडथळा आला की त्याचे मोठे परिणाम होतात. भारताच्या चिंतेची प्रामुख्याने 3 कारणं आहेत. पहिलं म्हणजे अनेक जहाजे या सामुद्रधुनीमध्ये अडकून पडली आहेत. दुसरं आणि एक खूप महत्त्वाचं आहे की या जहाजांवर अडकलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये भारतीय नागरिकांची संख्या खूप मोठी आहे. आणि तिसरं म्हणजे हा तणाव कसा कमी करता येईल यासाठी भारत सरकार इराण, इस्रायल आणि अमेरिकेशी सतत संपर्कात आहे. बरं, या सगळ्या गंभीर चिंता तर आहेतच, पण आता समस्येवरून समाधानाकडे वळूया. ह्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारत सरकारने देशात नक्की काय पावलं उचलली आहेत ते पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेतल्या भाषणात अगदी स्पष्ट केलंय की सर्वोच्च पातळीवरून यावर देशव्यापी प्रतिसाद सुरू झाला आहे. त्यांनी देशातल्या सगळ्या राज्य सरकारांना 2 महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. हे 2 निर्देश अगदी स्पष्ट आहेत. पहिलं, प्रत्येक राज्याने अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील याची खात्री करायची. आणि दुसरं म्हणजे जर कोणी या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन साठेबाजी किंवा काळाबाजार करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई करायची. सरकारच्या या निर्देशांमागचा नेमका विचार काय आहे ते समजून घेऊया. याचा मुख्य उद्देश हा सर्वसामान्य माणसाचं संरक्षण करणं हाच आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात याच गोष्टीवर जोर दिला. त्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितलं की अशा संकटाच्या काळात सामान्य माणसाला महागाईच्या झळा बसू नयेत, त्यांना त्यापासून वाचवणं हे सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आणि कर्तव्य आहे. तर या झाल्या तात्काळ उपाययोजना. आता थोडं व्यापक दृष्टिकोनातून पाहूया. ह्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताच्या दीर्घकालीन आर्थिक स्थितीबद्दल सरकारला काय वाटतं. इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पंतप्रधानांनी सांगितलं की या युद्धामुळे पश्चिम आशियात मोठं नुकसान झालं आहे आणि तिथली परिस्थिती पुन्हा ठीक व्हायला खूप वेळ लागेल. पण त्याचवेळी त्यांनी हा विश्वासही व्यक्त केला की भारताची अर्थव्यवस्था सध्या मजबूत स्थितीत आहे आणि आपण या जागतिक परिणामांना तोंड देऊ शकतो. पण सरकार केवळ विश्वास व्यक्त करून थांबलेलं नाहीये. या युद्धाचे आपल्या अर्थव्यवस्थेवर कमी आणि अधिक कालावधीसाठी काय परिणाम होऊ शकतात याचा सखोल अभ्यास करण्यासाठी एका विशेष मंत्रिगटाची स्थापना करण्यात आली आहे. यावरून सरकारचं धोरणात्मक नियोजन दिसतं. आणि शेवटी ह्या सगळ्या चर्चेतून मूळ प्रश्न हाच समोर येतो की अशा बाह्य आणि जागतिक धक्क्यांचा सामना करण्यासाठी आपली अर्थव्यवस्था खरोखर किती मजबूत आणि किती लवचिक आहे. हा खरंच एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे आणि ह्यातच या संपूर्ण परिस्थितीचं सार दडलेलं आहे.